अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार। सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या धुलीवंदनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। भक्तांनो, बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तेच धुलीवंदन आहे। कारण प्रत्येक वर्षी आपण फाल्गुनी पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमा साजरी केली की त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण धुलीवंदन साजरं करत असतो। मात्र हा दिवस असंख्य भागांमध्ये करी दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस नकारात्मकता दूर करण्यासाठी, शत्रूला नमतं करण्यासाठी, आपल्या आयुष्यात असणाऱ्या प्रखर शत्रूला आपल्या आयुष्यातून कायमचं काढण्यासाठी, तांत्रिक मांत्रिक काही बाधा आपल्या घरात किंवा घरातील कुठल्या सदस्याला लागलेली असेल तर त्या बाधेचा नाश करण्यासाठी हा करी दिन म्हणजे हा धुलीवंदनाचा दिवस सर्वात प्रभावी मानला जातो। आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरात सकाळपासून स्तोत्र मंत्र म्हणजे ज्या काही सेवा असतात, उपाय असतात, त्यांची सुरुवात झाली असेल। अजूनही बऱ्याच लोकांना वेळ मिळाला नसेल, कारण आज सण आहे। पण वेळ काढून काहीही झालं तरी 5 मिनिटं काढा आणि 5 मिनिटात मी तुम्हाला आता जो एक उपाय सांगणार आहे तो उपाय आजच्या या दिवशी करा। हा एक उपाय जर आज करी दिनीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरात केला, तुमच्या घरात कधीही नकारात्मक शक्ती वावर करणार नाही। घरात असणारी नकारात्मकता, अवदसा, अवलक्ष्मी, वाईट शक्ती, जे काही संकट आलेलं असेल किंवा येणारं काही संकट असेल, म्हणजे जे तुमच्या घराच्या आतमध्ये घरावरती वाईट नजर ठेवून असेल ते सगळं या उपायानंतर घराच्या बाहेर चाललं जाईल। बघा, आज संध्याकाळी तुम्हाला घरात कापूर सोबत या काही वस्तू जाळायच्या आहेत आणि या वस्तूंचा धूर करायचा आहे। तर आता मी तुम्हाला सगळ्यात पहिला उपाय सांगणार आहे। सगळ्यात पहिला उपाय हा नकारात्मकता दूर करण्यासाठी, कुणी घराची बांध घातलेली असेल ती खुली करण्यासाठी, नजरबाधा दूर करण्यासाठी आणि घरामध्ये नेहमीच सुख आणण्यासाठी। खूप कलह होतात, खूप क्लेश होतात, घरात कुणाचंच कुणाशी पटत नाहीये, तर त्या प्रत्येकाने हा पहिला उपाय आवर्जून करा। यासाठी सगळ्यात पहिले काय करायचं, एखादं मातीचं भांडं किंवा ज्यात नेहमी तुम्ही कापूर जाळता ते भांडं घ्या। त्या भांड्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला 7 चिमूटभर, या 2 बोटांमध्ये मावतील एवढे 7 चिमूट काळे तीळ घालायचे आहेत। 1 चिमूट, 2 चिमूट, 3 चिमूट, 4, 5, 6 आणि 7 चिमूट। 7 चिमूटभर तुम्हाला मोजून त्या भांड्यामध्ये काळे तीळ घालायचे आहेत। त्याच्यावरती तुम्हाला 7 लवंगा ठेवायच्या आहेत आणि 7 लवंगांच्या वरती तुम्हाला 7 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। ठीक आहे। आता यानंतर तुम्हाला याच्यामध्ये जे काळे मिरी असतात बघा, गोल खडा मसाल्यात, हे काळे मिरी। आता काळे मिरी जे आहे ते देखील तुम्ही 7 घेऊ शकतात, 11 घेऊ शकतात, किती घेऊ शकतात, एक 4-5 घेतले तरीही चालतील, पण 7 घेतले तर उत्तम राहतील। हे काळे मिरी त्याच्यावरती घालायचे आहे। त्यानंतर आपल्याला यावरती पुन्हा 1 ते 2 कापराची वडी घालायची आहे आणि हा कापूर प्रज्वलित करायचा आहे। कापूर जसा पेटायला लागेल, प्रज्वलित व्हायला लागेल, तशी तुम्हाला त्याच्यामध्ये विड्याची 7 पानं पेटवायची आहेत। बघा, विडा ज्याला खाऊचं पान किंवा आपण त्याला खायचं पान असेही म्हणतो, या विड्याची 7 पानं। आता हे भांडं तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या देवघराच्या समोर ठेवू शकतात, चालेल। जिथे तुम्हाला छान वाटते, जिथे तुम्हाला शांत वाटते त्या ठिकाणी फक्त भांडं ठेवा, कापूर टाकत राहा। कापराच्या त्या अग्नीमध्ये सगळ्या वस्तू तडतडतील, फडफडतील, त्यामध्ये विड्याची 7 पानं सोडा। प्रत्येक वेळी विड्याचं पान त्या अग्नीमध्ये सोडत असताना घरात सकारात्मकता येण्यासाठी आणि घरातील अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाण्यासाठी त्या अग्नीत प्रार्थना करा। 7ही विड्याची पानं पूर्ण जळून राख झाली, पूर्ण त्यामध्ये घातलेल्या वस्तूंची राख झाली की त्यानंतर हे थोडं थंड होऊ द्या, घराच्या बाहेर जा आणि घराच्या बाहेर उत्तर दिशेला हे फुंका, त्या भांड्यासगट थोडंसं फुंका, राहिलेलं जे आहे ते टाकून द्या। त्याचबरोबर त्या राखीचा 1-1 टिकळा आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला लावा। नेहमी यश मिळेल। कुठंही काही वाईट शक्ती म्हणजे तुमच्यामध्ये असेल की वाईट कुणीतरी नजर लावलेली आहे, कुणीतरी करणी केलेली आहे, बाधा केलेली आहे, जसा या राखेचा टिकळा तुम्ही तुमच्या कपाळाला लावाल किंवा घरातल्या कुठल्याही सदस्याच्या कपाळाला लावाल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातून ती बाधा, इडापिडा, जे काही आहे, नजर असेल, तांत्रिक बाधा, ते सगळं काही त्या क्षणात दूर होईल। ठीक आहे। त्यानंतरचा दुसरा उपाय जो आहे हा देखील घराच्या प्रगतीसाठी, यश मिळण्यासाठी, दोषांतून घराची मुक्तता होण्यासाठी, संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीसाठी। यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे, पाणीवाला एक छान नारळ, थोडी सालं काढून घ्या, कमी असणारे सालं जो नारळ असतो तो घ्या।
नारळ स्वच्छ धुतल्यानंतर तो थोडासा सुकवा. घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरठा, हा मुख्य प्रवेशद्वार या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडा. एक फूल घ्यायचं, फुलाने गोमूत्र किंवा थोडंसं गंगाजल शिंपडायचं. गोमूत्र गंगाजल नसेल, घरात असणारं शुद्ध पाणी असेल ते तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडलं तरीही चालेल एका फुलाने. त्यानंतर जो नारळ घेतलेला आहे तो घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना, प्रत्येक दिशेला तो टच करायचा. घरातून सगळ्या ठिकाणून नारळ हा फिरवत आणायचा. उजव्या हातात घेऊन अशा पद्धतीने नारळ फिरवत आणायचा. त्यानंतर घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे, त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने छान बसा. बसल्यानंतर तो नारळ जो आहे तो उंबरठ्यावर एका प्लेटमध्ये ठेवून द्या. कुठलीही प्लेट चालेल, जशी तुम्हाला जमेल तशी घ्या. त्या प्लेटमध्ये फक्त हा जो नारळ आहे हा नारळ ठेवून द्या. शेंडीचा भाग हा आपल्या समोरून असला पाहिजे अशा पद्धतीने नारळ ठेवा. समजा मी अशी बसले, हा नारळ आहे, ही शेंडी आहे, तर ती शेंडी इकडे जाईल, ती शेंडी माझ्या समोर इकडे जाईल अशा पद्धतीने हा नारळ आपल्या समोर तिथे त्या उंबरठ्यावर ठेवून द्या. आता या नारळाच्या वरती एक कापराची वळी ठेवा आणि हा कापूर प्रज्वलित करा. जसा कापूर पेटेल, प्रज्वलित होईल, तशी यामध्ये थोडी थोडी पिवळ्या रंगाची नसेल तर काळ्या रंगाची चिमटी थोडी थोडी मोहरी घेऊन अर्पण करा. तुम्हाला 108 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करेपर्यंत त्या नारळावर कापूर पेट्ट ठेवायचा आहे आणि बरोबर 108 वेळा चिमटी थोडी थोडी मोहरी, 2 दाणे घेतले तरी चालतील. चिमटीत घेतलेले थोडे थोडे मोहरीचे दाणे तुम्हाला त्या नारळावरती टाकायचे, अर्पण करायचे, म्हणजे कापरात तुम्हाला ते प्रज्वलित करायचे. जसा हा कापूर पेटेल त्यामध्ये घातलेली मोहरी तडतडेल. जशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ही मोहरी तडतडेल तसा त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या आयुष्यात, तुमच्या कुटुंबात तुम्हाला दिसायला लागेल. घरात असणारी, उंबरठ्यावर असणारी अवलक्ष्मी अवदसा घराच्या बाहेर जाईल. अपयश सतत येत होतं, सतत अधोगती होती, जे काही शत्रू नजर लावत होते, शत्रू काही त्रास देत होते, शत्रू गुप्त होते, माहिती होते, शेजारचे पाजारचे नात्यातले असे कुठलेही शत्रू असतील, हा एक उपाय केल्यानंतर ते सगळे शत्रू तुमच्या आयुष्यातून कायमचे दूर होतील. आता सगळं करून झालं की त्यानंतर हा जो नारळ आहे हा थोडासा थंड होऊ द्या. थोडासा थंड होऊ द्या. झाल्यानंतर तो नारळ जो आहे तो घराच्या बाहेर घेऊन जायचा. घराच्या बाहेर नेल्यानंतर हा नारळ फोडायचा. फोडल्यानंतर त्या नारळाच्या ज्या 2 वाट्या तयार होतील, ह्या 2ही वाट्या घराच्या बाहेर जाऊन एक उत्तर दिशेला आणि एक दक्षिण दिशेला, उत्तर आणि दक्षिण अशा क्रॉस या 2ही नारळाच्या वाट्या ज्या आहेत त्या फेकून द्यायच्या. बघा, 2 उपाय सांगितलेले आहेत. दोघांपैकी कुठलाही एक करू शकता. खूप प्रभावी आहेत. एक तरी करा, नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.